मुंबईकरांवर लवकरच आणखी करभार पडण्याची शक्यता आहे। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता विविध कर आणि शुल्कांमध्ये वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। पाणी पुरवठा, जल आणि मलनिस्सारण शुल्कासोबतच घनकचरा व्यवस्थापन आणि इतर सेवांसाठीही शुल्क आकारण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे। महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांना महसूल वाढीच्या पर्यायाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। मात्र या निर्णयाचा थेट परिणाम मुंबईकरांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आता महसूल वाढीचा मार्ग अवलंबला जाणार आहे। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागांना महसूल वाढीसाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिलेत। जल अभियंता, पाणी पुरवठा विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, कर निर्धारण आणि संकलन विभाग, विकास नियोजन आणि इमारत प्रस्ताव विभागांसह काही महत्त्वाच्या विभागांना याबाबत पत्र पाठवण्यात आलं। यामध्ये सर्वाधिक लक्ष आहे ते पाणी आणि मलनिस्सारण शुल्कावर। मुंबईतील सुमारे 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या आणि मालमत्ता करातून वगळलेल्या निवासी मालमत्तांवर जल आणि मलनिस्सारण शुल्क आकारण्याचा विचार महापालिकेकडून सुरू आहे। या प्रस्तावावर गेल्या 3 वर्षापासून चर्चा सुरू असल्याचं समोर आलंय। अनेक मोठी प्रकल्प सुरू आहेत। 2 लाखाच्या पुढची आपली कोटीच्या पुढची कामं मुंबई शहरात सुरू आहेत आणि त्यामुळे नवीन कामं न करता आपली चालू असणारीच कामं पूर्ण करून आपण मुंबई शहराचा विकास करण्यावर भर देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा त्यांचा विचार आहे, तसाच आमचा देखील विचार आहे। त्यामुळे अशा याच्यातून जात असताना एका बाजूने आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागातून आपल्याला उत्पन्न वाढवता येईल का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केलेला दिसतोय। महापालिकेने यापूर्वी पाणीपट्टीमध्ये 60% वाढीचा प्रस्ताव आणला होता, मात्र त्याला विरोध झाल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला। आता पुन्हा पाणीपट्टी वाढीचा विचार सुरू आहे। महापालिकेला पाणीपट्टीतून दरवर्षी सुमारे 2300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं। त्यामुळे पाणीपट्टीत वाढ न झाल्यास महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। 4 वर्ष जे प्रशासकीय राजवट होती त्यावेळी जो वारेमाप खर्च केलेला आहे, पैशाची जी उधळपट्टी झालेली आहे त्याची पहिली श्वेतपत्रिका काढा। त्याचबरोबर सत्तेत बसलेली जी लोक आहेत जे अक्षरशः स्वतःच्या मौज-मजेसाठी उधळपट्टी करतायत, कोणाला घर हवेत तर कोणाला इनोवा कार हवेत। जर तुम्हाला खरोखरच महसूल वाढवायचा असेल तर विविध अनेक मार्ग आहेत, ते मार्ग महानगरपालिकेने आजमावणं गरजेचं आहे। नागरिकांवर तुम्ही केलेल्या उधळपट्टीचा बोजा टाकू नका। दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलाय। मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात। त्यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी वापरकर्ता शुल्क आकारण्याचा पर्याय देखील प्रशासनाच्या विचाराधीन आहे। मालमत्ता कराच्या माध्यमातून महसूल वाढवण्याचाही महापालिकेचा प्रयत्न आहे। व्यावसायिक गाळे आणि मालमत्तांवरील कर वसुली संदर्भात प्रशासनाकडून नियोजन केलं जातंय। महापालिकेच्या 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात तब्बल 80,152 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। मागील वर्षाच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे। मुंबई महानगरपालिकेचं सभागृह सक्षम आहे। मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक, महापौर, स्थायी समिती हे चोख काम करतील। मुंबईकरांना कुठलाही त्रास होईल अशी भूमिका ना महापौर, ना स्थायी समिती, ना महायुतीचं सरकार घेईल असंच मी सांगेन। मात्र महसूल वाढवण्यासाठी कर आणि शुल्क वाढवलं गेलं तर त्याचा थेट भार मुंबईकरांच्या खिशावर पडणार आहे। विशेषतः पाणीपट्टी, मलनिस्सारण आणि कचरा व्यवस्थापन शुल्क वाढल्यास सर्वसामान्य मुंबईकराच्या घर खर्चामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे। आणि आता याच मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय। जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्यांनी प्रस्थापित केलं आहे, मग दिल्लीमध्ये असेल, राज्यांमध्ये असेल, महापालिकांमध्ये असेल, तिथे त्यांनी जनतेची लूट, जनतेच्या खिशात हात घालण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे। आम्ही होतो मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ। मग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, 90,000 कोटीच्या ठेवी आम्ही बाजूला ठेवल्या जनतेसाठी, त्या यांनी मोडून खाल्ल्या आणि आता जनतेला करवाढीच्या ओझ्याखाली मारतात। महापालिका प्रशासनानं महसूल वाढीचे पर्याय तपासण्यासाठी संबंधित विभागांकडून अहवाल मागवलाय। अहवाल प्राप्त झाल्यानंतर या शुल्क वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। याबाबत आता सामान्य मुंबईकरांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत।
नगराची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांना लॅपटॉप द्या, हे द्या, ते द्या, अशा सगळ्या या गोष्टी चालत आहेत. आणि त्याच्यासाठी जो पैसा खर्च केला आहे, त्यांची मानधनं वाढवली जात आहेत, त्यांच्या पेन्शन दिल्या जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा भार पैसा उत्पन्नाचा मार्ग काय आहे सरकारकडे? ह्याचे त्याच लोकांकडून उत्पन्न तुम्हाला काय येणार आहे हे आपल्याला माहीत नाही. मग हा भार जाणार कोणावर? तो नागरिकांवर जाणार आहे. फक्त सामान्य नागरिकांनी हा भार का सोसावा असा प्रश्न सगळ्या स्तरातून विचारला जातो. मग हा भार महापालिकेने कशा प्रकारे विभाजन करणार आहे, ह्या सगळ्या पैशावाढीची याची उत्तरं कधीच मिळत नाहीत. 2 दिवसांनी सगळं शांत होतं आणि हे सगळं राजकारण्यांना पूर्णपणे माहीत झालेलं आहे. त्यामुळे त्यांना असं काय मोठं वाटत नाही की आपण काय भार वाढवतोय, पण हा भार नागरिकांना सोसावा लागणार हे आता दिसतंय. मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापालिकेच्या आर्थिक गरजा आणि मुंबईकरांवरील संभाव्य अतिरिक्त आर्थिक भार यामध्ये प्रशासनाला समतोल साधावा लागणार आहे. एकीकडे जर आपण पाहायला गेलं तर महागाई वाढलेली आहे. सत्ताधारी मुंबई महानगरपालिकेतले वेगवेगळ्या स्वतःच्या हौशी पुरवण्यासाठी नाहकचा पैशाची उधळपट्टी करताना पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत तिजोरीत भर पडण्यासाठी मुंबईकरांच्या खिशावरच कात्री का लावली जाणार असा प्रश्न आता मुंबईकर करू लागलेत. त्याचबरोबर अगोदर सुविधा द्या आणि त्यानंतरच कर लावा अशी भूमिका मुंबईकर घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन जितेंद्रसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.